श्री स्वामी समर्थ मूळ श्री गुरुचरित्रातील अध्याय 14 आणि 1:8 वाचण्याचे फायदे। अध्याय 14 कुष्ठरोगी ब्राह्मणाची मुक्ती। एका ब्राह्मणाला भयंकर कुष्ठरोग होतो। शरीरावर फोड, दुर्गंध आणि वेदना यामुळे त्याला कोणी जवळ करत नाही। नातेवाईक आणि समाज त्याला टाळतात। निराश झालेला तो श्री गुरूंच्या चरणी जातो। गुरु त्याची अवस्था पाहून त्याला प्रायश्चित्त सांगतात, स्वच्छता, सेवा, संयम आणि गुरुसेवेची शिकवण देतात। काही काळ गुरुसेवा करून पूर्ण विश्वासाने तो त्यांची आज्ञा पाळतो। शेवटी गुरु त्याला प्रसाद देतात आणि आश्चर्यकारकपणे त्याचा रोग नाहीसा होतो। तो निरोगी होऊन समाजात पुन्हा मान मिळवतो। शिक्षण, श्रद्धा, शुद्ध सेवा आणि गुरुकृपा अशक्य गोष्टी शक्य करतात। अध्याय 18 संकटात अडकलेला भक्त। एक व्यापारी शिष्य व्यापारात तोट्यात जातो। त्याच्यावर कर्ज चढते, त्याचे मालमत्ता विकली जाते, न्यायालयात खटला चालतो आणि तो सर्व बाजूंनी अडकतो। काहीही मार्ग दिसल्याने तो हतबल होतो, पण गुरूंचे मनोमन स्मरण करतो। एक रात्री त्याला गुरु स्वप्नात दर्शन देतात आणि सांगतात, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। दुसऱ्या दिवशी खटल्याचा निकाल त्याच्या बाजूने लागतो आणि जीवनातील अडथळे दूर होतात। शिक्षण संकटातही जो गुरूंचे स्मरण करतो त्याला गुरु मार्ग दाखवतात व तारतात।